12 वर्ष बांधायला लागले हे मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे. जर तुम्ही विरार साईडला आलात जीवदानीला तर नक्की ह्या मंदिराला भेट द्या. नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितला असाल तर या दीदीचं बड्डे आलो आपण नालासोपारा गेला बड्डेसाठी. तर आज आहे संडे, तर संडेला आम्ही चाललो आहे. आता नालासोपारा आलो तर बोललो जीवदानी मंदिरात जायचं होतं विरारला. तर आम्ही आता निघालो इथे सकाळी. आता 8 वाजले आहेत. तर जीवदानी मंदिरात जातो इथून. तर आज जीवदानी आईचं दर्शन घेऊया विरार. आणि तुम्ही पण आमच्याबरोबर जीवदानी आईचं दर्शन घ्या. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला जाऊया आता विरारला, जीवदानी आई मंदिरात. विरार स्टेशनला उतरलो आम्ही, रिक्षा केली. विरार टू जीवदानी मंदिर 20 रुपये शेअरिंग रिक्षा आम्ही पकडली इथे. तर इकडे बसले शेअरिंग 20 रुपये आहे विरार स्टेशन ते जीवदानी मंदिर. तर आम्ही आता जीवदानी मंदिर देवीच्या इथे आलो आहे. तर आता आम्ही इथे जीवदानी देवीच्या इकडे आलो आहे. इकडे बघा सर्व साईडला. तर या तुम्ही जर चालत असाल तर इकडून समोर नाही. तर आज रविवारची खूप गर्दी आहे बघा. तर इकडे आपल्या चप्पल फ्रीमध्ये स्टँडमध्ये ठेवायला भेटतं तिकडे. चला जाऊया आपण ट्रेनला. आज संडेची थोडी गर्दी आहे. चला आता आपण जाऊया रोपवेने. रोपवे ट्रेन काय आहे बघूया. चला क्रिशांक आला इकडे. तुम्ही या साईडने समोर आहे ना ते, तो तुम्ही तिथून चालत जाऊ शकता. चला ट्रेनने जाऊया. तर आपण दोघांची तिकीट काढली. 250 रुपये एकाची तिकीट आहे. तर 500 रुपये आपल्याला अप अँड डाऊन ट्रेनची तिकीट आहे बघा. ट्रेनसाठी एवढी गर्दी आहे, लाईन आहे. चला आता आपलं रोपवेचा प्रवास होणार आहे. ट्रेनचा काय प्रवास होणार आहे, काय रोपवे का ट्रेन आहे काय माहीत नाही. तिकडे मस्त गणपतीची मूर्ती आहे मस्त नवीन. बघा ट्रेन आली. तर इथे आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो. शूट काय भेटायचं. डोअर बंद झालाय. ट्रेन चालू झाली आहे आपली. जीवदानी आईच्या दर्शनाला आपण चालू आहे वरती बघा सर्व.
मंदिराकडे पोचलो. या साईडने उतरायचं. थांब रिचा. तर आपण ट्रेनने येऊन परत 8 माळे वरती आलोय. जीवदानी मंदिर. गर्दी बघा काय. तर आम्ही आलोय जीवदानी मंदिरात आता वरती. लाईन बघा. संडे फुल गर्दी आहे. तर इकडे आम्ही जीवदानी देवीचं दर्शन घेऊन वरती आलो आहे. तिकडे मंदिर आहेत, महाकाली देव मंदिर आणि कालभैरव मंदिर या साईडला. किती लोक आले दर्शनाला बघा. ईशा इकडे पैसे चिटकवतो. एकदम आपण डोंगरावर आलोय वरती, टोकावर. हे बघा या साईडला बघा, या साईडला तर व्ह्यू एक नंबर, पूर्ण विरार दिसतंय. पूर्ण विरार. तिथं मॅचचा आहे. जातो आम्ही आंघोळ होत्या पहिले त्या ग्राउंडला येतो. हे आपलं मंदिर जीवदानीच. तर बघू शकता तुम्ही पूर्ण विरार. जीवदानी मंदिराच्या टोकावर आलो आपण, डोंगरात. तिकडे जर काकडी घेतली, गरम झालं म्हणून. वडी प्रसादी पाहिजे असेल नारळवडी प्रसादी आहे ती. नारळवडी 20 रुपयाला एक पॅकेट आहे. त्या साईडला एक मंदिर आहे इकडे. चला जाऊया आता रोपवेच्या इकडे खाली जाऊया.
ही लिफ्ट आहे. लिफ्टने तुम्हाला वरती 7 ते 8 माळे वरती यावं लागतं आणि या लिफ्टने परत तुम्हाला खाली जाऊन मग ती ट्रेन पकडून परत पायथ्याशी जायला लागतं देवी मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याशी जावं लागतं. रोपवेची आली बघा रोपवे ट्रेन विरार. आता मस्त व्यवस्थित शूट करायला भेटेल. मम्मी ए मम्मी मगाशी आपण वरती इथे बसलेलो, आता आपण खाली बसतो. झाली आहे राईड केल्यासारखं वाटतंय ना खाली एकदम असं. हा अच्छा मस्त वाटतंय. असं वाटतंय आपण एकदम खाली चाललोय आणि खालून अशी वरती रोपवे येते. परत समोरचा व्ह्यू बघा एकदम जबरदस्त. आता ती तिकडे टर्न होणार, ती पण ती ह्या साईड जाणार आणि इकडे येणार. आधी बघ आधी समोरची ट्रेन आली, रोपवे ट्रेन आली आहे. आता ही इकडे होणार आणि या साईडला. आता आपली रोपवे ट्रेन ह्या ट्रॅकला आली आणि या साईडची ही जी वरती येणारी रोपवे ट्रेन आहे ती त्या ट्रॅकला गेली. रोपवे ट्रेन है. सरळ सरळ चालतं एकदम गडावरती सगळं चालतं.
रोपवे ट्रेन लास्ट स्टेशनला खाली उतरली आहे पूर्ण. इकडे आता वरती दर्शन करायला जाणारे भाविकांची भक्तांची गर्दी आहे बघा. आता आपण या साईडने उतरणार, हे लोक या साईडने इन करणार आतमध्ये. चला तर मंडळी, आपलं जीवदानी देवीचं मस्त दर्शन झालं. आपण रोपवेने वरती गेलो आणि रोपवेनेच आलो. मस्त दर्शन झालं. तर आता थोडासा नाश्ता करूया, खाली आलो तर. थंड पितोय, गरम झालं जरा. कसा एक्सपिरियन्स होता आजचा? मस्त होता एक्सपिरियन्स. फर्स्ट टाइम आलोय जीवदानीला आणि रोपवेने तर छान वाटलं एकदम. फर्स्ट टाईमच आलेलो आहे रोपवेने, वरती गेलो. छान वाटलं, मस्त दर्शन झालं देवीचं. क्रिशांगला लागली आहे भूक. क्रिशांगला मेंदूवडा सांबार घेतोय. भूक लागली. मिक्स घरी कसं खातो तर क्रिशांगने इकडे मेंदूवडा घेतला आणि इकडे रुचियाने मिसळपाव. चला थोडासा पेटपूजा करूया आणि मग पुढचा प्लॅन करूया. कसं काय टाईम होत आहे तसं बघूया, प्लॅन करू. तर आपण जीवदानी मंदिर इथे दर्शन वगैरे घेतलं आणि नाश्ता वगैरे केला. तर चाललो आहे द्वारकाधीश मंदिरला. तर इथून जीवदानी मंदिरकडनं द्वारकाधीश मंदिरकडे जायला 50 रुपये शेअरिंग आहे. तर इकडे सगळी आज रविवारची सगळी भक्त आज आपले देवदर्शन करायला निघाले आहेत. आम्ही निघालो आता द्वारकाधीश मंदिराकडे जीवदानी देवीचं दर्शन घेऊन. इथून ऑटो केली आहे. तर ह्या साईडला पार्किंग आहे पूर्ण, ह्या साईडला, आणि ह्या साईडला पूर्ण असं जंगल आहे आणि समोर आपलं मंदिर. भरपूर भक्त लोक आलेले आहेत. तर बोलो चला जीवदानी मंदिराचं देवीचं दर्शन झालं, आता द्वारकाधीश मंदिरात जाऊया. खूप छान मंदिर आहे, लांबून तर दिसतंय बघा. भरपूर भक्तजन आलेत. हे मंदिर श्रीकृष्णाचं आहे का? हां, श्रीकृष्णाचं मंदिर आहे. जय द्वारकाधीश. तर क्रिशांग बघा इकडे टोपी बिपी घालून, ऊन लागतंय. चला या साईडला चांगला रस्ता आहे, या साईडला जाऊया जरा. वाव, मस्त मंदिर ना, जबरदस्त. या साईडला चप्पल स्टँड आहे, या साईडला मंदिर. आपण मंदिरात आता पदार्पण करतोय. क्रिशांग बघा, तो बघा गेला पुढे. मस्त मंदिर आहे असं. रुच्याने गेले, पाय थोडे भाजायला लागले, चप्पल काढली ना. मस्त, खूप छान मंदिर आहे. नक्षीकाम काय केलं ते बघा. जबरदस्त नक्षीकाम आहे, जबरदस्त. कोरीव काम भारी. मागून लांबूनच मंदिर भारी दिसत होतं. आणि अजून तर आतमध्ये आलं तर अजून भारी वाटते. तर मंडळी बघू शकता काय सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे बघा. जबरदस्त, जबरदस्त म्हणजे जबरदस्त नक्षीकाम. तर मी आतमध्ये जरा तिथल्या लोकांना विचारलं, आतमध्ये त्यांना, तर ते बोलले की 12 वर्ष लागलं हे मंदिर बांधायला आणि गेले 4 महिन्यामध्ये त्याची ओपनिंग झाली आहे. 12 वर्ष बांधायला लागले हे मंदिर.
खूप सुंदर मंदिर आहे. जर तुम्ही विरार साईडला आलात जीवदानीला तर नक्की ह्या मंदिराला भेट द्या. जबरदस्त म्हणजे जबरदस्त मंदिर आहे. नक्की आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही आहे म्हणून मी आतमध्ये फोटो नाही काढले, पण तुम्ही नक्की स्वतःहून या ह्या मंदिर बघायला. जबरदस्त मंदिर बनवलं आहे. काय सुंदर, अप्रतिम अप्रतिम असं नक्षीकाम आहे. किती भक्तजन आलेत बघा आज रविवारचे. बघा सुंदर. या साईडला बघा, ह्या साईडला असं इकडे गोवर्धन पर्वत हे बघा इकडे असा बनवलं. गोवर्धन पर्वतची प्रतिकृती बनवली आहे. काकांना काका सांगा याच्याबद्दल काहीतरी. नाही, याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला महाराज सांगते. ओके. पण ही गोवर्धन पर्वत आहे, तिकडं 22 किलोमीटरची परिक्रमा आहे हां. आणि त्याची प्रतिकृती इथे दाखवलेली आहे. ओके ओके. गोवर्धन पर्वत आहे. मंदिर बांधायला 12 वर्ष लागली. 9:30 आतमध्ये आम्हाला सांगितलं 12 वर्ष लागली आणि 4 महिने झाले ओपनिंग झाली नोव्हेंबरला. मागे पण आहे का काय? 108 नावावाली श्रीकृष्णाची खाली. हां 108 नामावली मंदिराच्या 4 साईडने. असं पाण्यात द्यायचं. जबरदस्त मंदिर वाटलं. चला निघूया आता. तर मंडळी, द्वारकाधीश मंदिरात मस्त दर्शन झालं. तुम्ही जर विरारला आलात तर नक्की या मंदिरात या. तर आम्ही आता चाललो. आमचं विरार स्टेशन पलीकडे मंदिर, माझी मावशी आहे, तिची मुलगी राहते, त्यांच्याकडे चाललो आहे. तर आता इथून जीवदानी देवीचं दर्शन झालं, द्वारकाधीश कृष्णाचं दर्शन झालं. तर आता चला जाऊया. तर मंडळी, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि द्वारकाधीश मंदिर पण कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. जर तुम्ही विरारला गेलात तर नक्की या मंदिराला भेट द्या. खूप छान असं मंदिर आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.